जो नियम तुम्ही हाजी अलीला लावता तो नियम ज्या दिवशी तुम्ही आमच्या हिंदू धार्मिक स्थळांना लावाल ना, कोणालाच काय प्रॉब्लेम नाही. याच मुद्द्यावर मगाशी जो हिंदीचा मुद्दा झाला त्याच्यावरनं आपला आणखी एक विषय होता. हिंदीच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधू एकत्र आलेत. तर तुम्हाला आता महापालिकेच्या निवडणुका समोर आहेत, ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याकडे नितेश राणे कसं बघतात? नाही, असं माझं म्हणणं आहे की तो त्यांचा कौटुंबिक निर्णय. ते जेव्हा भांडले होते तेव्हा आपल्याला विचारलेलं का? तेव्हा त्यांचं कौटुंबिक भांडण होतं. राजसाहेब असो किंवा त्यांचे उद्धवजी आणि त्यांचे कुटुंब, जेव्हा त्यांच्या आपसात वाद झालेले, कारण आम्ही 39 वर्ष शिवसेनेत कमलेशजी होतो म्हणून ते पूर्ण पार्श्वभूमी वडिलांच्या माध्यमातून आम्हाला माहिती आहे. ते तेव्हा जेव्हा भांडले होते तेव्हा कोणाला महाराष्ट्राला विचारून भांडले नव्हते. त्यांच्या आपसात कौटुंबिक वाद झाला, तेव्हा राजसाहेबांवर अन्याय झाला म्हणून ते बाहेर निघाले. आज त्यांना वाटलं की आम्ही परत आलं पाहिजे, तर चांगली गोष्ट आहे. कुठलंही कुटुंबीय अगर परत कमलेशजी येत असेल, मग ते ठाकरे असो की कोणी असो, त्याचं कौतुकच करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून का पाहताय तुम्ही? ठीक आहे, ते राजकीय पक्ष आहेत, एकत्र आले, लढून देणं चांगली गोष्ट आहे. बाळासाहेबांचं आता त्याचं सगळं श्रेय अगर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटत असेल राजसाहेबांच्या भाषणात, तर आम्हाला आमचं बॉसचं कौतुक होत असेल तर आम्ही तर आमचं कॉलर टाईट झाली पाहिजे. पण तुम्हाला वाटतं एकत्रित ताकद आहे? अनेकांचं म्हणणं आहे की एकत्रित ताकद खूप मोठी ताकद आहे. माझं म्हणणं आहे लोकशाहीमध्ये निवडणुका हे परीक्षा असते राजकीय पक्षांसाठी. कमलेशजी खूप एवढी मोठी ताकद आहे की एकाकडे 20 आहे, दुसऱ्याकडे 0 आहे. म्हणजे एवढी मोठी ताकद असताना आणि आमच्याकडे आताच निवडणुका झाल्यात 11 महिन्या अगोदर, 11 पुरं वर्षभर पण झालं नाही विधानसभेच्या निवडणुकीला. एवढी मोठी ताकद आहे म्हणून त्यांना आजमावू शकतात. ते त्यांचं स्वागत आहे एकत्र येणं. पण हा फारच सार्कॅझम तुमचा 0 आहे, एकाकडे 20 आहे, 0 हा फार मोठा फॅक्ट नाही आहे का? पण मग 0 होते त्यांना फॅक्ट नाही का? तुमच्या प्रचाराला तर ते आले होते. नक्की आलेले. आमचं 0 माणसाला प्रचार नाही, आम्ही त्यांच्या पक्षाचा मी आकडा सांगतोय, ते 0 आहेत हे बोलत नाहीये. जनतेने, नितेश राणेंनी नाही दिले, जनतेने त्यांनी निवडून दिले, जे उभे केलेले उमेदवार आहेत त्याच्यातून 0 निवडला, एकाकडून एकाला 20 दिले. ही त्यांची ऑफिशियल राजकीय ताकद. इन पर्सनल कॅपॅसिटी राजसाहेब कसे आहेत हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत म्हणून ते माझ्या वडिलांच्या प्रचाराला आले होते. ह्याच्या आणि हल्ली माझे बंधू आणि त्यांचा मुलगा पण त्यांना भेटायला गेला. म्हणून राजसाहेबांबद्दल आमचं वैयक्तिक संबंध अतिशय चांगलं आहे. अमितजींबरोबर चांगलं आहे, शर्मिला वहिनींबरोबर अतिशय चांगले संबंध आहेत. पण त्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? नाही, ते मला असं वाटतं त्यांनी हिंदुत्व, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सगळे विचार पुढे घेऊन जाण्याचं खरं वारसदार हिंदुत्वाचे हे राजसाहेबांकडे सगळे गुण आहेत. हे मी आजही सांगेन, उद्याही सांगेन. उद्धवजींच्या नादी लागून त्यांनी आपल्याबद्दलचे असलेले विश्वास, बघा लोकांनी त्यांना 0-2 दे, पण त्यांची गर्दी होते ना त्यांना ऐकायला. माझं म्हणणं आहे लोकांना त्यांच्या शब्दावर विषयावर विश्वास आहे. लोकांना वाटतं की माणूस विषय चांगला मांडतो, त्या पद्धतीने मोठा नेता आहे म्हणून. उद्धवजींचा स्वार्थ आहे. उद्धवजींनी त्यांना शिवसेनेत असताना काय त्रास दिला कमलेशजी, हे कधी आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना विचारा. राजसाहेबांना कसं छळलं हा शब्द त्रासपेक्षा छळलं हे आम्हा लोकांना माहिती आहे. कदाचित राजसाहेब आज मोठ्या मनाने निर्णय घेत असतील, पण जुना इतिहास ज्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे हा माणूस कोणाचाच नाही आणि ते फॅक्ट आहे. पण ठीक आहे, आता ते सगळे जुने विषय आहेत आम्हा लोकांना, त्याच्यामध्ये आता तो राजसाहेबांचा पर्सनल निर्णय असू शकतो. पण काय वाटतं राजकीय ताकद म्हणून जेव्हा भाऊ एकत्र येतात, दोन आता कळेल ना 2 महिन्यामध्ये. आता तर निवडणूक, घोडा मैदान लांब कुठे आहे. आता पहिले नगर परिषदा होतील, जिल्हा परिषदा होतील आणि महापालिका होतील, आपल्याला कळेल. आमच्यासाठी परीक्षा ही निवडणुका असतात आणि निवडणुकीमध्ये लोक जे आम्हाला आमच्या बाजूने कौल देतात, आम्हाला जे निवडतात, आम्हाला नाकारतात, त्याचा आम्ही सन्मान ठेवतो. तुम्ही आताही बोलताना की तुमचा रेफरन्स आला बोलता की इतिहास सगळ्यांना माहिती आहे. इतिहास बऱ्याच जण सेनेच्या इतिहासाबद्दल खूप बोललं जातं. म्हणजे आताही मधल्या काळात रामदास कदम काहीतरी म्हणाले, त्याला तुम्ही म्हटलात की रामदास कदम बरोबर बोलतायत. वारंवार हा इतिहास शिवसेनेचा. माझा एवढंच मुद्दा आहे की ठीक आहे, तेव्हा रामदास कदम साहेब जे बोलले त्याच्यावर खूप काय हे झालं, सत्य हे सगळ्यांना माहिती आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे काही झालं हे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला काय विचारतं, कधी त्यांच्या कुटुंबियाला विचारा, सगळ्यांना माहिती आहे. पण शेवटी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये तो आमच्यासाठी देव आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये किती बोलावं
आणि एकंदरीत मृत्यूच्या ह्या अवतीभोवतीच्या घटनांना किती आपण प्रसारमाध्यमामधून बोलावं, ह्याला मला असं वाटतं आम्ही विचार केला पाहिजे त्याबद्दल. असे काही नेते आहेत अशा म्हणजे शिवसेनेतच काही नेते रामदास कदम आहेत किंवा यांच्याकडनं जुने मुद्दे उकरून काढले जातात, त्यांना कुठेतरी उकडून नाही, ते सत्य सांगत असतील. पण मग असं तुम्ही जसं म्हटलात की या गोष्टी जुन्या काही काढणं लिमिटेशन्स पाळले पाहिजेत असेल कमलेशजी, काही लिमिटेशन्स पाळले पाहिजेत. कारण का शेवटी बाळासाहेब ठाकरे नसते तर आम्ही कोणच दिसलो पण नसतो, ते फॅक्टच आहे. उद्धवजींबद्दल आणि नंतरची पिढी कशीही निघाली असली तरी पण बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक देव माणूस आहे. ते तुमचा कधी आला तर बाळासाहेबांची थेट संपर्क म्हणजे त्याला आम्ही जेव्हा फार लहान वडील खूप लहान होतो आणि वडील आम्हाला मातोश्रीकडे घेऊन जायचे, बाळासाहेब काही लाडानी काही विषय आम्हाशी बोलायचे, ते आठवणी आहेत. लहानपणी तुमचं उद्धवजींबद्दलचं तुमचं काय मत होतं? मी हा सहज विचारतो. एक तुम्हाला सांगतो, उद्धवजींचा विषय बघा, आता आम्ही मला नेहमी वाटतो कोण राजकीय असा वैयक्तिक शत्रू कोणाचाच नसतो, आणि आजच्या राजकारणामध्ये तर कोण कुठे असेल त्याचा काही विषय नाही. पण मुद्दा माझा असा आहे की आम्हाला काय कोणाबरोबर वैयक्तिक द्वेष ठेवण्याची काहीच गरज नाही. पण शेवटी जो अन्याय शिवसैनिकांवर झाला, जो अन्याय राणेसाहेबांवर झाला, जो अन्याय राजसाहेबांवर झाला, मग नंतर एकनाथ शिंदे साहेबांवर झाला, एक राणेसाहेबांबरोबर झाला असता तर ठीक असतं, राणेसाहेब चुकीचं, पण सगळ्यांबरोबरच एक माणूस अन्याय करतो मग तो माणूसच चुकीचा आहे असं बोललं पाहिजे ना, माणूसच चुकीचा आहे. म्हणून हे सगळे अनुभव नजरेसमोर ठेवल्यामुळे आमचा हा सगळं म्हणणं असतं त्याच्यावर. पण नंतर कधी तुम्ही आता म्हटलात की राजकारणात काहीच परमनंट नसतं, मधल्या काळात एकदा आमच्या याच टू द पॉईंटमध्ये भरत गोगावले आले होते, ते म्हटलं होते की नारायण राणे परत जाणार होते शिवसेनेत वगैरे, असं काही झालं? तुमच्या कानावर चर्चा होती? माझ्या काहीच कानावर चर्चा नव्हती, पण ठीक आहे. आता शेवटी राणेसाहेबांनी अशी काही चर्चा घरी तर केलेली नव्हती, तर आता गोगावलेजींनी कुठून बाहेर ऐकलं असेल हे त्यांनाच माहिती. पण असं एक मी थोडंसं हायपोथेटिकल आहे, पण बघा अनेक जणांचं म्हणजे भुजबळांनी शिवसेना सोडली होती, फारच कटू तेव्हा त्यांचा प्रसंग होता, म्हणजे त्यांच्या अगदी घरावरती हल्ला झाला होता, आणि माझ्या तेव्हा त्यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका मांडणारे सुद्धा राणेसाहेब त्या नेत्यांपैकी एक होते. भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा, मग नंतर अनेक नेते सोडून गेले, राज ठाकरे गेले शिवसेना सोडून, गणेश नाईक मधल्या काळात शिवसेना सोडून, बऱ्याच जणांनी जुळवून घेतलं की आपला जुनं गेलं विसरून गेले सगळे. म्हणजे भुजबळ नंतर मातोश्रीवरही जायला लागले, बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात त्यांना भेटले, राज ठाकरे आता परत मातोश्रीवर जायला लागले, गणेश नाईकांनी पॅचअप करून घेतलं, ते काय फार बोलत नाहीत. तुम्हाला असं वाटत नाही कधी की कटुता, म्हणजे मी अशी बघितली की बाकीच्या सगळ्यांपेक्षा राणे विरुद्ध ठाकरे ही कटुता फारच जास्त ताणली, दोन्ही बाजूनी झाली पाहिजे ना. चूक कोणाकडून झाली होती ह्याचा विचार करून दोन्ही बाजूनी झाली पाहिजे. मी जुन्या पिढीकडनं झालं तर नवीन पिढीने हा इनिशिएटिव्ह घ्यावा, तुम्हाला कधी वाटतं का की इनिशिएटिव्ह झाल्यापेक्षा दोन्ही बाजूनी ताळी वाजली पाहिजे, दोन्ही बाजूनी प्रयत्न झाले पाहिजे. आम्ही पुढाकार घेऊन आम्ही कुठे चुकलोच नव्हतो. आमच्या वडिलांनी जी काही सेवा म्हणा किंवा जे काही निष्ठा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब स्वतःची त्यांची केली, किंवा स्वतःची जीवाची काळजी न करता, म्हणजे जुने कुठलेही शिवसैनिक तुम्हाला सांगू शकतात आमच्या वडिलांनी जे बाळासाहेबांसाठी केलं ते कोणच नाकारू शकत नाही. आमचं एवढंच म्हणणं होतं, तेवढा सन्मान ठेवला पाहिजे होता पुढच्या पिढीने, तो विचार ठेवला पाहिजे. असंख्य असंही होतं जेव्हा बाळासाहेबांच्या आयुष्यावर कुठेतरी मोठा थ्रेट होतं, तेव्हा पोलिसांच्या पलीकडचे महत्त्वाची जी काही त्यांच्या आजूबाजूला जे काही सुरक्षा कवच होते ना, त्याच्यामध्ये माझे वडील होते. रात्रभर झोपले पण नव्हते बाळासाहेबांना सुरक्षित ठेवण्यासाठी. या सगळ्याचा विसर अगर होत असेल तर मग तुमच्या प्रश्नाचा काय अर्थच राहत नाही, असं माझं म्हणणं आहे. म्हणून दोन्ही बाजूने अगर ती भावना असेल आणि समोरून विचार, तर आम्ही विचार करू. म्हणजे एकेकाळी आम्ही जेव्हापासून पत्रकारिता आहे, मी तर आता 25 वर्ष झाली जातात आम्ही बघतोय, म्हणजे नारायण राणे साहेब शिवसेनेत असताना नंतर त्यांनी शिवसेना सोडली, ती पोटनिवडणूक, आणि त्यानंतर जे सगळे अप्स अँड डाऊन्स आम्ही बघितलेत. म्हणजे पूर्वी नारायण राणेंना थेट चॅलेंज करू शकेल, म्हणजे कोकणात जसं तुम्ही पनवेल सोडलं, म्हणजे वरच्या कोकणापासून सुरू झाला तर रायगडपासून थेट तळकोकणापर्यंत राणेंचं तिथे एक